नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाची योजना प्रधानमंत्री आवास योजना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून ते अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे याबाबत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घर मिळवायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। चला सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत। यामध्ये नवीन घरे 13,29,678, मागील घरे 6,37,089। या आकडेवारीनुसार एकूण 19,66,767 घरे मंजूर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये अनुदान मिळते। डोंगरी भागासाठी हे अनुदान 1,30,000 रुपये आहे। मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहे की लवकरच हे अनुदान वाढवलं जाईल। तर मित्रांनो, ही योजना विशेष ग्रामसभा यांच्या अधीन आहे। गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड 2011च्या सार्वजनिक आर्थिक जात सर्वेक्षणाच्या आधारावर होते। आता लाभार्थ्याची निवड कशी केली जाते हे समजून घेऊ। 16 ते 59 वयोगटातील प्रौढ नसलेले कुटुंबियांना प्राधान्य, महिला, कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, 25 वर्षावरील अशिक्षित व्यक्ती असलेल्या कुटुंबियांना प्राधान्य, भूमिहीन कुटुंब, त्यांचे उत्पन्न मोलमजुरीवर आधारित आहे। ग्रामसभेमध्ये लाभार्थ्याची यादी तयार केली जाते आणि आवास सॉफ्टवेअरवर ही यादी प्रदर्शित केली जाते। मित्रांनो, मुख्यमंत्री आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन होत नाही। तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागतो। अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे: 7/12 उतारा, नसल्यास मालमत्ता पत्र किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, जातीचा प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुकचा झेरॉक्स। ही कागदपत्रे जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत जमा करायची आहेत। मित्रांनो, ही होती प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला हक्काचं घर हवं असेल तर ही प्रक्रिया लक्षात ठेवा आणि वेळेवर अर्ज करा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।